व विधानसभा निवडणूक 2024च्या वेळी सर्वांनी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात देशात राज्याचा गौरव होत आहे। ही आपल्याकरता आनंदाची व अभिमानाची बाब आहे, असं प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी केलंय। मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय MIT विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंडवार, छत्रपती संभाजीनगर विभागाचे दिलीप गावडे, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, MIT विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस आदी उपस्थित होते। राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांना शुभेच्छा देऊन डॉक्टर कुलकर्णी म्हणाले, यावर्षीपासून राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यातील विविध भागात राज्य पातळीवरील कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने घेतला आहे। त्याची सुरुवात पुणे येथून करण्यात आली आहे। समाजातील मतभेद चर्चेतून सोडवण्याकरता, लोकशाहीप्रती आपली निष्ठा व्यक्त करण्याकरता मतदार दिवस साजरा करण्यात येतो। मतदान हे पवित्र कार्य असून मतदारांनी त्याचा व्यापक अर्थ समजून घेतला पाहिजे। राज्यात 1 लाखाहून अधिक मतदान केंद्रे आहेत। संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सर्व संबंधित शासकीय यंत्रणेचे सुमारे 16 लाख कर्मचारी काम करीत असतात। निवडणुकीच्या वेळी काम करणाऱ्या प्रत्येकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे। प्रत्येक व्यक्ती सत्कारास पात्र आहे। प्रत्येकापर्यंत निवडणूक आयोगाची भावना पोहोचवली पाहिजेत। यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात येतो, असेही डॉक्टर कुलकर्णी म्हणाले। डॉक्टर पुलकंदवार म्हणाले, लोकशाही सशक्त करण्यासाठी निवडणुकीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे। संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, अचूक पद्धतीने पार पाडण्याकरता गाव पातळीपासून ते भारत निवडणूक आयोगापर्यंत सर्वच अहोरात्र काम करीत असतात। यामध्ये मतदार यादी आणि मतदार हा निवडणुकीचा आत्मा आहे। त्यामुळे शहरी भागात तसेच नवमतदारांमधील उदासीनता कमी करण्याकरता शासकीय यंत्रणेसोबत विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयांनी पुढे येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितलं। प्रास्ताविकात डोडी म्हणाले, मतदार जागृती करून मतदार नोंदणीचे कार्य, निवडणूक यंत्रणेचे कार्य गावोगावी पोहोचवणे हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे।